नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे जे रिझल्ट आहे ते साईटवर उपलब्ध झालेले आहे। यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी ह्या सर्व ज्या लिस्ट आहे त्या साईटवर उपलब्ध झालेल्या आहेत। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला होता त्या पदाची लिस्ट तुम्ही साईटवर आल्यानंतर डायरेक्टली चेक करू शकता। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटला क्लिक करा व मेन साईटला आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पूर्ण ज्या पदाच्या लिस्ट आहे त्या तुम्हाला डिस्प्ले होईल। तर आता आपण बघूया की कोणकोणत्या पदाचे रिझल्ट लागले आहेत। तर टोटल 10 पदांचे रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेले आहे। तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 2 फेब्रुवारी 2024 चे हे परिपत्रक आहे। तर बघा, प्रसिद्धीपत्रक आहे। यामध्ये गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर यामध्ये बघा 30/11/2023 ते 7/12/2024 व दिनांक 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती जी गट ड व गट क या संवर्गाची जी एग्जाम होती। तर बघा, TCS कंपनीने गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी, गुणवत्ताक्रमी प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे। त्यानुसार अंतरिम निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रम प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे व सर्व अधिकार विभागास राहतील व त्या अनुषंगाने कोणाचीही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही। तर बघा, कोणकोणत्या पदाचे रिझल्ट लागलेले आहे यामध्ये सर्व पदनाम दिलेले आहे। तर बघा, आहार तज्ञ यांचा सुद्धा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे। त्यानंतर कनिष्ठ अवेक्षक, त्यानंतर बघा मोल्ड रूम तंत्रज्ञ, त्यानंतर नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल आणि ग्रंथपाल या पदांच्या ज्या यादी आहे ह्या साईटवर उपलब्ध झालेल्या आहे। तर बघा, अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1-2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवारास कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतील पुढील उमेदवारास विचार करण्यात येईल। त्यानंतर या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमध्ये नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात येणार आहे। म्हणजे 45% गुण असेल तरच तुमचा विचार करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर बघा, अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे अजूनपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आलेली नाही आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी यादी आहे ती लवकरात लवकर साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हे परिपत्रक जाहीर झालेले आहे। यामध्ये गट क संवर्गाच्या 10 पदांचा निकाल साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर रिझल्ट कसा चेक करायचा ते आता आपण बघूया। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा, साईटवर आल्यानंतर आपल्याला गट क संवर्गातील आहार तज्ञ या पदाची निवड यादी, प्रतीक्षा यादी आणि गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी नागपूर परिमंडळ अशा प्रकारे बाकीसुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। ठाणे, लातूर, औरंगाबाद आणि यामध्ये जे पोस्ट आहे ते पोस्टसुद्धा यामध्ये नमूद केलेली आहे। तर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्या पोस्टला तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती PDF आहे ती ओपन होईल। तर बघा, आपण गट क संवर्गातील आहार तज्ञ या पदाची निवड, प्रतीक्षा यादी, गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी नागपूर परिमंडळ याच्यावर क्लिक केलेला आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली डॉक्युमेंट असं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल। बघा, या PDF मध्ये आंतरिक निवड सूची व प्रतीक्षा सूची असे नमूद केलेले आहे। यामध्ये पोस्ट आणि जे SC कॅन्डिडेटमधून सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट अशा प्रकारे तुम्ही पूर्ण यादी आहे ते चेक करू शकता। बघा, प्रतीक्षा सूची सुद्धा यामध्ये दिलेली आहे आणि यामध्ये बाकी जे गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी जी आहे ते सुद्धा यामध्ये नमूद केलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड या संवर्गातील तर 10 पदांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे। तुम्ही जर या पदामधून कोणता अर्ज केला असेल तर तुम्ही याचा रिझल्ट चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट चेक करून घ्या। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा साईट उपलब्ध करून दिलेली आहे। तिथून सुद्धा तुम्ही साईटवर जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।